नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बुधवारच्या ट्रेडिंग सेशनला आपण कशा पद्धतीने बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करणार आहोत. कारण की उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीला मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीनं ट्रेड प्लॅन करू शकतो, कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत, कोणत्या लेवलवरून आपल्याला कशा पद्धतीने कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे, कोणत्या लेवलवरून आपल्याला पुटमध्ये मोमेंटम बघायला मिळू शकते, याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर जर बँक निफ्टी तुम्ही जर वन डे टाइम फ्रेमवरती जर ऑब्झर्व केला तर बँक निफ्टी कंटिन्युअसली 7-8 दिवस कंटिन्युअसली फॉल झाला. परत कालच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटनं एक्झॅक्टली ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतला. जर तुम्ही प्रिव्हियस टाइम बघितला, नोव्हेंबर पासून जर बघत आला तर मार्केट काय करते, ह्या ट्रेंड लाईनला काय करते, एक सपोर्ट घेते आणि सपोर्ट घेऊन परत एक बाउन्स बॅक द्यायचं काम करते. सेम एक्झॅक्टली मार्केटनं काल काय केलं, 7-8 दिवसाच्या सेलिंग नंतर काल पण मार्केटनं एक्झॅक्टली ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतला आणि या सपोर्ट पासून मार्केटमध्ये एक तुम्हाला बाउन्स बॅक येताना दिसतोय. पण मार्केट जर सेंटिमेंट बघता, मार्केटमध्ये सेलिंग आले, सेलिंग नंतर मार्केटमध्ये एक पुलबॅक आलाय. तर पहिल्या पुलबॅकला कधी सुद्धा बाईंग करायचं नसतं. पहिल्या पुलबॅक नंतर मार्केटमध्ये थोडं कूलडाऊन होऊ द्यायचं असतं आणि त्यानंतर जर मार्केट हायर साईडला ट्रेड करायला चालू झालं तरच बाईंग करायचं असतं. त्यामुळे तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डायरेक्ट मार्केट ओपन झाल्यानंतर बाईंगचा विचार करायचा नाही. मार्केटला एखादं प्राइस ॲक्शन तयार करू द्यायचं आणि त्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही बाईंग केलं तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशोचा ट्रेड बघायला मिळू शकतो. कारण की सध्या मार्केटमध्ये जर विक्स बघितला तर विक्स हा 20च्या वरती ट्रेड करतोय. मार्केटमध्ये कुठं ना कुठं व्हॉलेटिलिटी जास्त आहे. इलेक्शनचे रिझल्ट जवळ येत आहेत. जसजसं इलेक्शनचे रिझल्ट जवळ येतील तसं मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला लॉट साईजवरती काम करणं खूप गरजेचं आहे. छोट्या लॉटवरती काम करा, 2-4 लॉटवरती काम करा. त्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस छोटा राहील. जे काही तुमचे स्टॉप लॉस हिट होणार आहेत त्या स्टॉप लॉसेसमध्ये जे काही तुमचं नुकसान राहील ते नुकसान लिमिटेड राहील. त्यामुळे तुम्ही काय करू शकाल, मार्केटमध्ये येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वाइव्ह करू शकाल. तर आता बघूया की उद्याच्या ट्रेडिंग सेशनला आपण कशा पद्धतीनं ट्रेड प्लॅन करू शकतो. तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनला काम करताना तुम्हाला आजच्या डेचा हाय आणि आजच्या डेचा लो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आजच्या डेचा जो काय हाय आहे तो 47,931 आहे आणि जो काही लो आहे तो 47,600 आहे. म्हणजे 47,600च्या खाली जर उद्या बँक निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 47,200 हे टार्गेट ओपन होताना दिसेल. आणि जर बँक निफ्टी जर कंटिन्युअसली 48,000 ह्या लेवलच्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर आपल्याला मार्केटमध्ये 48,200 48,300 ह्या लेवलपर्यंत ट्रेड होताना दिसू शकतं. त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनला काम करताना आजच्या डेचा हाय, आजच्या डेचा लो हे खूप महत्त्वाच्या ह्या 2 लेवल आपल्याला तिथं मार्क करून तिथं ट्रेड करायचा आहे. तर जर तुम्ही बँक निफ्टी चार्ट जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व केला तर कालच्या सेशनपासून आजच्या सेशन पर्यंत जर बघितला तर काल दुपारी 2 वाजल्यापासून आज पूर्ण दिवसभर मार्केटमध्ये काय एक साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. म्हणजे काल दुपारी 2 वाजल्यापासून ज्यांनी ट्रेडिंग केलेलं आहे, आज दिवसभर ज्यांनी ट्रेडिंग केलं आहे त्यांच्या पोझिशन ह्या लेवलमध्ये तुम्हाला इथं तयार होताना दिसलं आहे. त्यामुळे जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं, जर फ्लॅट ओपन होऊन ज्या लोकांनी या लेवलला सेलिंग केले 48,000 या लेवलला ज्यांनी सेलिंग केलं किंवा 47,900 ह्या लेवलला ज्यांनी सेलिंग केलं आहे त्या लोकांचे स्टॉप लॉसेस हे 48,000च्या वरती प्लेस असणार आहे. त्यामुळे जसं मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर 48,055 ह्या लेवलच्या वरती जर कंटिन्युअसली सस्टेन व्हायला चालू झालं तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. भलेही मार्केट आता 47,872 ह्या लेवलला क्लोज झालेला असेल तर आपल्यासाठी महत्त्वाची लेवल आहे ती 48,055. 48,055च्या वरती जोपर्यंत मार्केट सस्टेन होत नाही तोपर्यंत तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करू नका. भलेही तुमच्या हातून 100-150 पॉईंट जाऊ देत, पण 48,055च्या वरती मार्केट जर सस्टेन झालं तरच तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. जोपर्यंत बँक निफ्टी 47,555 या लेवलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे, बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. जोपर्यंत तुम्ही 47,555च्या वरती मार्केटमध्ये काम करते तोपर्यंत तुम्हाला छोट्या लॉट साईजवरती बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. तुम्हाला ह्या लेवलपर्यंत मार्केटमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. 48,055च्या वरती क्लोज झालं तर क्लिअर कट कॉल ऑप्शनचा विचार करायचा, ॲग्रेसिव्ह कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. 48,000 ते 47,555 ह्या दरम्यान जर मार्केट ट्रेड करत असेल तर तुम्हाला प्रत्येक डीपवरती कॉल ऑप्शन बाय करायचं. जेवढे काही डीप येतील त्या डीपला काय करायचं, मार्केटमध्ये तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा. त्यामुळे तुम्हाला ह्या लेवल तिथं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जर बँक निफ्टीमध्ये जर दुपारच्या सेशनमध्ये जर 12:30-1 नंतर जर बँक निफ्टीला 47,600 ही लेवल जर होल्ड नाही झाली तर मार्केटमध्ये एक सेलिंग बघायला मिळू शकतं. परत मार्केट 47,200 ह्या लेवलकडे येताना दिसू शकतं. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला 12:30-1 पर्यंत मार्केट कशा पद्धतीनं लेवल होल्ड करतं हे बघणं खूप गरजेचं आहे. जर बँक निफ्टी उद्या कॅपडाऊनच ओपन झाला म्हणजे 47,800 ह्या लेवलपासून जर 47,630, 620 किंवा 650 ह्या लेवलच्या दरम्यान जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला, गॅपडाऊन ओपन होऊन जर बँक निफ्टी लोअर लो फॉर्मेशन करायला चालू झालं तर बँक निफ्टीमध्ये अजून विकनेस येईल. परत बँक निफ्टीमध्ये एक आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर लोअर लो फॉर्मेशन करत जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तिथं सेलिंगचा विचार करू शकता. मार्केटमध्ये होल्डेडी खूप आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या लॉट साईजवरती काम करणं गरजेचं आहे. जेवढ्या तुम्ही छोट्या लॉटवरती काम कराल तेवढं मार्केटमध्ये तुम्ही ट्रॅपिंग पासून वाचू शकाल. जर मार्केट
फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन न होता गॅप अपच ओपन झालं तर मार्केट सपोज 48,000 ह्या लेवलच्या वरती गॅप अप ओपन झालं तर 48,000 लेवल ही होल्ड करणं खूप गरजेचं आहे, कारण की 48,000 ही एक राऊंड फिगर लेवल आहे. ह्या लेवलवरून मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं. त्यामुळे जर 48,000 ह्या लेवलच्या वरती गॅप ओपन झालं तर मार्केटनं जर ही लेवल होल्ड केली आणि जर होल्ड करून जर हायर साईडला जर जो काही डे हाय आहे डे हायच्या वरती जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला तिथं मार्केटमध्ये अजून एक 100 ते 150 पॉईंटची अपसाईडची रॅली बघायला मिळू शकते. त्यावेळेस तुम्ही 48,000चा कॉल ऑप्शन तिथं विचारात घेऊ शकता. जर तुम्हाला हिरो झिरोचा प्लॅन जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये करायचा असेल तर तुम्हाला हिरो झिरोसाठी 48,055 हे एक आयडियल लेवल आहे आणि लोअर साईडला 48,600 किंवा 47,600 किंवा 47,500 ही एक आयडियल लेवल तुम्हाला लोअर साईडला बघायला मिळू शकते. त्यामुळे ह्या दोन लेवलच्या दरम्यान मार्केट कशा पद्धतीनं 12:30-1 नंतर ट्रेड करतं हे बघा. त्यानुसार तुम्ही तुमचे हिरो झिरोचे ट्रेड प्लॅन करा. जोपर्यंत ह्या लेवलच्या दरम्यान मार्केट असणार आहे 47,600 ते 48,000 47,900 ह्या लेवलच्या दरम्यान जोपर्यंत मार्केट असणार तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉलेटिलिटी बघायला मिळणार आहे, मार्केटमध्ये ट्रॅपिंग बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या दरम्यान तुम्ही छोट्या लॉटवरती काम करा, छोट्या टार्गेटवरती काम करा, छोट्या स्टॉप लॉसवरती काम करा, जेणेकरून तुम्ही ट्रॅपिंग पासून वाचू शकाल. त्यामुळे 47,600 ते 48,000 ह्या 400 पॉईंटच्या दरम्यान जर तुम्ही ट्रेडिंग नाही केलं तर तुम्हाला तिथं ट्रॅपिंग पासून तुम्ही वाचू शकाल. त्यामुळे तुम्हाला ह्या लेवल सगळ्या व्यवस्थित वॉच करायचे आहेत. ह्या लेवलवरून तुम्हाला हिरो झिरोसाठी तुम्हाला चांगले ट्रेड बघायला मिळू शकतात. 48,055 ह्या लेवलच्या वरती तुम्हाला मार्केटमध्ये 12:30-1 नंतर एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळेल आणि 47,600 47,500 ह्या लेवलच्या खाली मार्केटमध्ये एक सेलिंग मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही या दोन लेवलवरती वॉच ठेवून तुम्ही तुमच्या अनालिसिसनुसार ट्रेड प्लॅन करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.